हे मागणीला त्यांनी बाजूला ठेवलं आणि दुसऱ्यात त्यांनी धंदे सुरुवात केला आहे। मित्रांनो, कालची त्यांनी जे हे केलेली आहे की तुम्हाला शेतकऱ्यांना आम्ही हे कर्ज देऊ, बघा 2000चा आज सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक शासन निर्णय आहे, त्याच्यामध्ये तरतूद अशी आहे, त्या मॅन्युअलमध्ये तरतूद आहे। मॅन्युअल जर चेंज करायचं असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटला अधिकार आहेत, राज्य सरकारला अधिकार नाहीत। त्यांनी शेतकऱ्याच्या जमिनीसाठी MREच्या कामाची जोड केलेली आहे, जे की देता येत नाही, सेंट्रल गव्हर्नमेंटची परवानगी घ्यावी लागते आणि मॅन्युअलमध्ये तशी तरतूद करावी लागते। फॉर्म नंबर 4 आहे MREचा, तो शेतकरी तो रोजगारांनी मागणी केली पाहिजे त्याच्यामध्ये, आणि जे काही लोकांच्या हाताला काम पाहिजे ते त्यांनी मागणीप्रमाणे काम दिलं पाहिजे। आम्ही ती मागणी केली नाही, आम्ही सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे। शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली त्याच्यासाठी आम्ही भरपाईची मागणी केलेली आहे। MREच्या कामाची जोडची मागणी आम्ही केलेली नाही। अरे काय बोलता तुम्ही? MREचे तुम्ही घरकुलासाठी जोड केलेली आहे, मास्टर घरकुलाचं MRES मधून भरता, त्यालाच आणखी पैसे दिलेले नाहीत। घरकुलाचे या तळागाळातल्या शेतकऱ्यांचे जे पांधन रस्ते आहेत त्यालाच पैसे दिलेले नाहीत, तर शेतकऱ्यांना हे पैसे काय देणार? हे खोटी आणि थोतांड पसरवणारी त्यांनी हे मागणी केलेली आहे, मंजुरात दिलेली आहे, जे की चुकीची आहे। मी शेतकऱ्यांना आपल्या शासनाला तुमच्या मार्फत विनंती करतो, सरसगट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, सरसगट पंचनामे करून त्यांना सरसगट अनुदान वितरित करा, 7/12 कोरा करा, आणि 14, 15, 16 ऑगस्टला जे अतिवृष्टी आली त्याचेच पैसे आणखी दिले नाहीत। 1.5 महिना होऊन गेलेला आहे, या गोष्टीचं सरकारला गांभीर्य नाही आणि त्यांना लाजही वाटत नाही। हे घेण्याच्या कातडीचे सरकार आहे। तेव्हा तुमच्या माध्यमातून विनंती करतो, सर बोललेत, नाईक साहेब आहेत आमचे, आम्ही विनंती करतो तुमच्या माध्यमातून की सरकारनं आता जागी झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली पाहिजे। तद्वतच सुशिक्षित बेरोजगार जे मुलं आहेत त्यांच्या हाताला काम दिलं पाहिजे, पण हे काम देण्यात नाही। यांनी काय देवधर्माच्या नावावर धर्मात भांडण लावलं, ओबीसीची भांडण लावली, ST मध्ये भांडण लावली, SC मध्ये भांडण लावली, कोणात भांडण लावता, त्याच्यानंतर पुन्हा बंजारा समाजात भांडण लावली। हे समाजामध्ये भांडण लावण्याचं काम आहे, विकासासाठी बोलू नये, आणि लोकांचं मन त्यांनी डायव्हर्ट केलेलं आहे आणि जातीत भांडण लावण्याचं हे काम केलं आहे। तेव्हा तुमच्या माध्यमातून विनंती करतो की सरकारनं जर डोकं ठिकाणावर असेल ते बाजूला करा आणि संविधानाला माना आणि संविधानाच्या माध्यमातून चला। अरे संविधानावर तुम्ही अटॅक करता, तुम्हाला मनुस्मृती आणायची आहे का या देशामध्ये? संविधानाला मानणारा, अरे जे संविधान, जे सरन्यायाधीश राष्ट्रपतीला शपथ देतोय त्याच्यावर तुम्ही अटॅक करता, म्हणजे या देशावर तुम्ही अटॅक केलेला आहे। या गोष्टीचा तुम्ही विचार करा। आम्ही ज्यांनी अटॅक केला आहे त्याचा निषेध करतो आणि सरकारचा निषेध। त्याच्यापूर्वी काही आम्हाला वादे केले होते, ते वादे असे आहेत की शेतकऱ्यांचा 7/12 100% आम्ही पाळावा, शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही 100% करू, त्यांनी पाळावी, हे सरकार काही करायला नाही। हे घेण्याच्या कातडीचं सरकार, इथं सहस्त्रकुंडचा धबधबा त्यांनी होऊ घातलेला आहे। शेतकऱ्याची मागणी नाही, शेतकऱ्याच्या त्या प्रकल्पाला विरोध आहे, परंतु त्याचं त्यांनी रूपांतरित केले की हा बंधारा आहे। 8,000 कोटीचा कुठे बंधारा आहे का? तो सोन्याचा आहे का, प्लॅटिनमचा आहे का, चांदीचा बंधारा आहे? असे कसं काय शेतकऱ्यामध्ये ते संभ्रम निर्माण करतात? तो बंधारा नसून एक धरण आहे आणि शेतकऱ्यांची सुपीक जमीन त्या धरणात जराना आहे आणि शेतकरी हा देशोधडीला लागणार आहे, असं हे शेतकऱ्याच्या जीवावर उठलेलं सरकार आहे। त्याच्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि सरकारला जागा करण्यासाठी आम्ही सर्वजण काँग्रेसमय लोक इथं आलेलो आहोत आणि त्यांचा आम्ही निषेध करतोय आणि सरकारला मागणी करतोय, या तळागाळातल्या शेतकऱ्यांना नोकऱ्या देण्याचं काम करा।